हे आहे परिवर्तनवादी भारत. वारे विधानसभा निवडणुकीचे. विधानसभा निवडणूक 2024 विशेष बातमीपत्रात मी राजकुमार सुर्वे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. उल्हासनगरात काँग्रेसची परिवर्तन संवाद यात्रा. महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रोहित साळवे यांनी उल्हासनगर शहरात काँग्रेसच्या वतीने काढण्यात येणाऱ्या परिवर्तन संवाद यात्रेचा कार्यक्रम जाहीर केला. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या परिवर्तन संवाद यात्रेला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. महात्मा गांधींचे 3 महत्वाचे तत्व सत्य, अहिंसा आणि निस्वार्थ सेवा या मूळ सिद्धांताच्या आधारावर ही यात्रा काढण्यात येणार असल्याचे रोहित साळवे यांनी सांगितले. या यात्रेच्या माध्यमातून उल्हासनगर काँग्रेसचे पदाधिकारी एकत्रित येऊन शहरात फिरून नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांची संवाद साधणार आहेत, चर्चा करणार आहेत व कारण सभा घेणार आहेत. नागरिकांच्या स्थानिक समस्या जाणून घेऊन त्यांना सध्याच्या माहिती सरकार लोकांचे आमदारांच्या खोट्या विकासाच्या मॉडेलचा पर्दाफाश ही काँग्रेसचे पदाधिकारी करणार आहे. विशेषतः अंबरनाथ विधानसभेतील पाणी प्रश्न, वाढते प्रदूषण, वाढती गुन्हेगारी, बेरोजगारी, आरोग्य सुविधांचा बोजवारा, क्रीडा असुविधा, प्रशासनातील भ्रष्टाचार अशा अनेक प्रश्न संदर्भात काँग्रेसचे पदाधिकारी जनमानसात चर्चा करणार आहेत. या संदर्भात नागरिकांना अवगत करून येणाऱ्या विधानसभेत अंबरनाथ मतदारसंघ, उल्हासनगर मतदारसंघ आणि कल्याण मतदारसंघ या 3 विधानसभेच्या मतदारसंघात परिवर्तन करण्याचे आवाहन काँग्रेसच्या वतीने करण्यात येणार आहे. तसेच अंबरनाथ मतदारसंघात उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रोहित साळवे स्वतः इच्छुक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी मोठा संकल्प केला आहे की 3ही मतदारसंघामध्ये परिवर्तन करण्यासाठी आपला जाहीरनामा जनतेपुढे येणार आहे. या यात्रेचा प्रारंभ गांधी जयंतीपासून 2 ऑक्टोबरपासून झाला असून ही यात्रा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या बदल राहील असं सांगण्यात आलेलं आहे. सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी उल्हासनगर काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष धडके, प्रोफेसर गेमनानी, महेश आहुजा, अशेराम टाक, हामिद सईद, दीपक सोनवणे, निलेश जाधव, निहाल रुपेकर, वामदेव भोर, राजेश फाटके, युवराज पगारे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.